थांब थांब, कुठे चाललाय? अरे कुठे निघालाय? कुठे चाललाय? चाललोय शेतात भिजवायला लाईट आहे का? कसं काय चाललंय? आता लाईटीला काय झालं? लाईटीच्या फ्युजा गेल्या त्या. फ्युजा गेल्या त्या? फ्युजा कशाने गेल्या आता? फ्युजा गेल्या त्या, लाईट सगळी बंद पडली. काय करणार? चला घाल तुम्ही. वायरमॅनला फोन केलेला का तुम्ही? वायरमॅनला फोन करतय. सगळी शेंड्यावरची शेंडपळ कोण येतंय? चला आपणच घालूया फ्युजा. बरं चला घालू आपण. चला चला. खाली बघा अण्णा, पाव पडली ती सगळी. अण्णा फ्यूजा पाक जळले ते. कशाने जोडू? बघ एखादा बारका तुकडा असेल तात्पुरतं कर चालू. अण्णा हे लय धोक्याचं काम आहे. महावितरणानं लक्ष दिलं पाहिजे ह्याच्याकडे. अरे बाबा, कशाला कोण लक्ष देते? सगळे शेतकऱ्याच्या टाळवरचं लोणी खायला बसले. ती कोण शेतकऱ्याला वाले? ती पण आहे. बरं असू द्या, जा तुम्ही पण राहणार. बाकीची कामं बघतो. चला चला दारी जाऊ द्या. चला चला जाऊ. कोमे कुठं आहे का तुमचं रान? भरल्या शिवारानं कुठं दिसना झालंय बघ. अंजे येईल की, जरा दम धर. कोमे हा कोण ग? हा आप्पा, ओळखत नाहीस तू त्याला? आप्पा होय. हा 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 आपल्याला टोमॅटो देईल का ग खायला? विचार की बाय तूच त्याला. अय तुलाच बोलवते मी. कोण? मी का? हा तुम्हीच. तुमच्या मागच्या बुजगावण्याला नाही बोलवते मी. अय, पहिली गोष्ट म्हणजे माझं नाव सुखसुख नाही, माझं नाव आप्पा आहे. आणि दुसरी गोष्ट, ती बुजगावणं म्हणजे बुजगावणं नाही, हे शेतीचा राखणदार आहे, कळलं का? बर लय हिरोगिरी करू नकोस. टोमॅटो खायला देणार का तेवढं सांग. नाही थांब की, काय करतो? टोमॅटो तोडतो, 4 फोडी करतो, मसाला मीठ तेल बिल सगळं लावून तुला देतो, मग खातो. अगं बाई, ही लय चाडवा दिसतंय ग. मग गप तोडकीन खा. कशाला लय वाट करते? किती ऐकून घेते ग तू ह्याचं एका टोमॅटो साठी? अगं ऐकून नाही ग, तो शेतकरी आहे, त्याला तेवढा तरी अधिकार पाहिजेच ना. बया, तू पण त्याचीच बाजू घेतेस होय? अगं बाजू नाही ग, माझा शेतकऱ्याच्या घरात जन्म पण झालेला नाही आणि मला शेतीची लय आवड आहे. आणि माझी एक लय मोठी इच्छा आहे की मला नवरा तेवढा शेतकरीच भेटावा. अगं नुसतं ही शेत असून काय उपयोग आहे? ह्याच्यात राबावं लागतं, रोज कष्ट करावं लागतं, मग कुठे हे टोमॅटो सारखं पीक येतंय? असू देत ग, राबेन ग मी. शेवटी मोठ्या घरात गेल्यावर मला सगळं आयतच मिळणार आहे की. शेवटी शेतीच्या मालकाचा रुबाब काही यावरच असतं. सॉरी बर का, मला वाटलं तुम्हाला शेतकऱ्याची काहीच कदर नाही म्हणून मी बोललो. असू दे, तो चलता है. होय गांजे, तुझं शेतकऱ्यावर एवढं प्रेम होतं मला माहित नव्हतं. पण त्या आप्याने तुला एक तर टोमॅटो दिला का खायला? अगं गप ग. ही भटक भावानी तर जेव्हा बघेल तेव्हा आडवीच येते या. गप ग, असं बारक्या पोरांना म्हणतात का? बाळा, मी परवा दिवशी आले बर का. चल बाय.
इथं पसरला मी. ए आप्पा लगा इथं पसरलाय वे सगळं गाव फलत घालून आलोय. बोल काय काम आहे? लगा तुझ्याकडे काय काम करणार आहे रे? लगा आली आठवण म्हणून आलो भेटायला. होय आपण एकदम शांत बसलाय. काय नाही रे बाबा. आप्पा लगा मी तुला आज ओळखत नाही बाबा. कुठेतरी तारा जळल्यात कुठल्या तरी फिच. तुझ्यापासून काय लपवणार आहे बाबा रे? ती कोमल आहे ना, तिची ती मैत्रीण अंजी त्या शेतात आलेले आज. मग अरे म्हणजे तसं नाही रे, पण तिचं अंजीचं इतकं प्रेम आहे ना शेतीव की बोलूच नको. आणि तिचं स्वप्न काय आहे माहिती का? तिला शेतकरी नवरा करायचंय. आणि आजकाल शेतकऱ्याला कोणी विचारत पण नाही, काहीच विचारत नाही. आणि तिचं इतकं शेतीचं प्रेम बघून आपल्याला तिला आवडायला लागले भावा. अरे आप्पा सगळ्या पोरी असंच बोलते रे, नंतर रंग दाखवते. ए तशी नाही, आपली अंजी तशी नाही भावा. अय मजून लगा जोळायच्या अगोदर तुझं माझं हे लागा. चल यो गावात फेरफाटका मारून. चल चल चल. आता हो आपल्या सिट्ट्या सगळ्या निवडून कडक मध्ये आहे का ना. नेत्यांची झाली हवा आता. ओके बसला आपल्या घरात. सरपंच बोल. सगळ्या सुटा लागल्या राव आपल्या. अरे ताणून मारली ताणून. मग काय अरे तर? नाद करायचा आपला. होय, ते- हा. मग काय तर 18 पैकी 15 जागा म्हणजे जॉब आहे तेव्हा. अरे 3 बी गेल्या नसत्या, होती घरातली. जाऊ दे म्हणलं, काय त्याच्यापेक्षा ताव एवढं. लय वजन पडला राव तुमचा. हा मग येडायचं का? ते विरोधकाचं तोंड बघितलं का तुम्ही? कसं पण पडलं झालं. अरे ज्यावेळेस आपण मैदानात उतरतो त्यावेळेस भल्या भल्याची भाकरी उडती. होय. काय ते? असं आहे. हॅलो हा बोला की. यावेळेस मजाच आहे. बरं ठीक आहे ना. आपलं साहेब आले की निवडून. हा ठीक आहे आलोच. सरपंच येऊ का? कर. येतो जरा गल्लीत ना तुमची इम्प्रेशन वाढवून येतो. हा, बरोबर. वाढव 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 वाढव. ठीक आहे चला. खरा कार्यकर्ता. लय पळालं पोर, लय पळा. रात म्हण नका, दिवस म्हण नका, लय पळालं. काय नाही, आपलं चाललोय फेरफाटका मारायला. काय नियोजन आहे का? अय नेत कुठून गुलाल उधळून आला? सगळं गुलालाने भरलेला दिसत आहे. काय नाही ती बाजार समिती निकाल आपल्या बाजून लागलाय ना. आपला आपल्या साहेबांचा पॅनल होता. 18 पैकी 15 जागा आपल्या झाल्या त्या. काय अडचण आली तर लगेच सांगाय. हाय की एक अडचण. कुठली? एवढा आपला टॅमॅटो आहे ना 10 रुपयाला चालू आहे. म्हणजे कसं आहे 150-200 रुपये कॅरेटनं चालू आहे. ते कॅरेटला भाव तेवढा आहे आता. तेवढा 500 रुपये करून देता का? ती आपल्या हातात ना, ती ग्राहकाच्या हातात. मग तुमच्या हातात काय? शेतकऱ्याच्या टाळूचं फक्त लोणी खायचं. सुधारा जरा. हा भाई इथं 10 रुपये किलोनं टॅमॅटो जाते ती आणि खर्च होतो 20,000 रुपये. आणि त्यातनं 5,000 येते ती का नाही त्याची पण खात्री नाही. शेतकरी जगायचं का मारायचं तेच कळना. हात जोडतो तुम्हाला. त्यासाठी शेतकरी पण तितका जबाबदार आहे. जोपर्यंत पिकाला भाव भेटत नाही पीक बाहेर काढायचं नाही ना. ए बाबा, अरे ती शेतीत तयार झालेलं पीक आहे. ती काय सोनं चांदी आहे वे? दर निघोस तर ठेवायचा आणि दर निघाला की नंतर विकायचा. आणि खरं नेतं तुम्हाला सांगतो, तुम्हाला शेतकऱ्यासाठी खरंच काहीतरी करायचं असलं ना तर पहिल्या त्यांच्या अडचणी समजून घ्या. अहो ती काय खाते ती पिते ती काय ती पहिलं बघा हो.
शेतकरी पाक मारायला आला आणि तुम्ही आपलं तुमच्या निवडणुका लढताय. अहो तुम्हाला इतकी हौस आहे ना तर पहिल्या त्यांच्या अडचणी मिटवा सगळ्या आणि तुम्ही गुलाल उधळत हिंडताय सगळीकडे. ही बरं नाही नेत. तुम्हाला खरंच हात जोडून सांगतो, तुम्हाला खरं काय करायचं असलं ना तर तुमचा सभापती संचालक ही ते आम्हाला शेतकऱ्याला काय बी त्याचं घेणं देणं नाही. फक्त आमच्या शेतीच्या मालाला फक्त भाव द्या, एवढंच तुम्हाला हात जोडून सांगतो. बरं बघू, बोल तुम्ही साहेब. चला येऊ आपण. काय बोला. धन्यवाद धन्यवाद. तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं, नाहीतर कशाच होतंय. ओके ओके, आभार आहे. ठीक आहे. ह्या फोननं तर हिसो भिसोळ आणलं. हे आला फोन आपल्याच कार्यकर्त्याचा. बोल की. अहो तात्या नाही का पद्धत चुलता बघा, त्यानं फास घेतलाय. डबल डबल बोल. अहो तात्या नाही का पद्धत चुलता बघा, त्यानं फास घेतलाय. कधी? चक्कावत. बरं न्यायला मला लवकर परदेशी न्यायला ये. बरोबर येतो मी तुम्हाला न्यायला. अरे हो बाबा, धन्यवाद. ठेव फोन. ये ना काहीतरी आप शकून घातलाच. ह्याला बी आताच पुचकायचं होतं. चल 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 चल. तात्या तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला? तात्या सरपंच उठवा की राव. तात्या तात्या सरपंच आतापर्यंत असं गुलाल हृदयात हेंडला तुम्ही. अजून किती अशा शेतकऱ्यांचा जीव जाणार आहे. तात्यानं पण माझ्या मारता मारता चिठ्ठी लिहिली. सरत जातो काळ त्याचं सरत नाही कष्ट, सरत नाही त्याच्यावरचं संकट हे दृष्ट. 24 तास काम त्याला उत्सव असो असन, थकून जात शरीर त्याचं पण थकत नाही मन. बघता बघता वाढत जात डोक्यावरचं कर्ज, पेट्रोल लागतात बँकाही कर्ज माफीचे अर्ज. जीव घेणं या युद्धामधून घ्यावी वाटते माघार, जिंकून नशिबाचं काय पत्करावे वाटते हार. सोडून जावं वाटतं जग, नको वाटतो त्रास. सुखू होतील मुलं जेव्हा लागेल गळाभोवती फास. थांबत नाही तरी सावकारांचं छळणं,
लढण्यापेक्षा सोपं वाटतं मैदान सोडून पळणं. निघून जातो पोशिंदा सर्व नाती तोडून. विखरलं जातं रान हिरवं, संसार पडतील मोडून. शेतकऱ्याच्या भविष्याचं स्वप्न बघायला पाहिजे. जगवायचा असेल देश तर पोशिंदा जगला पाहिजे. माफ कर बाळा मला, जातोय सोडून धरती. सांभाळ माझ्या मालकिनीला, हात जोडून करतो विनंती. तात्या, सरपंच आता तरी हात जोडतो, शेतकऱ्याकडे बघा.